मराठी माणसाला नोकरी नाही अशा एका कंपनीच्या भूमिकेवरून अलीकडेच प्रचंड गदारोळ माजला होता आणि त्यापाठोपाठ शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना गुजराती भाषिक नागरिकांच्या सोसायटीत लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची परवानगी नाकारण्यात आली। आणि या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मराठी गुजराती वादाची ठिणगी पडतात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। त्यात अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एक पोस्ट करून मराठी उमेदवारालाच मत देण्याचं आवाहन केलं होतं। रेणुका शहाणे यांच्या त्या पोस्टवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ती आधी पाहूया। रेणुकाताई, घाटकोपरच्या त्या सोसायटीमध्ये आपण काही खात्री केली होती का किंवा काही स्वतः माहिती घेतली होती का? कारण माझ्या माहितीप्रमाणे त्या सोसायटीमध्ये 50% मराठी कुटुंबीय गुण्या गोविंदाने राहत आहेत। रेणुकाताईंना माझा एक छोटासा प्रश्न आहे। कोविड काळामध्ये पीपी किट, मास्क, औषधं, खिचडी, बॉडी बॅग्स याच्यामध्ये टक्केवारी खाल्ली। मराठी माणूस ऑक्सिजन अभावी मरत असताना ऑक्सिजन प्लांट फक्त कागदावर लुटून खाल्ले। अशा व्यक्तीच्या कृत्याचं तो फक्त मराठी माणूस आहे म्हणून आपण समर्थन करणार आहात का? आणि नाही तर याबाबत आपली भूमिका काय घेणार आहे किंवा आपली भूमिका काय असेल याची आम्ही वाट बघतोय रेणुकाताई। दरम्यान या प्रकरणात रेणुका शहाणे यांनी ट्विट करून नेमकं काय म्हटलं होतं आपण तेही आधी पाहूया। रेणुका शहाणे म्हटलं होतं, मराठी नॉट वेलकम म्हणणाऱ्या लोकांना कृपया मत देऊ नका। मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका। ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं अशा लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका। कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत अशा लोकांना शांतपणे मत न देऊन त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।